एलकोट एलकोट आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा आज या बारामती या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या संघर्ष यात्रेचा हा सांगता समारंभ गेल्या 6 तारखेला आपण कोल्हापूर या ठिकाणून संघर्ष यात्रा चालू केली। काल आपण इंदापूर दौंड या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आपण आलो आणि मुंबई या ठिकाणी आपली संघर्ष यात्रा जाणार होती। त्याच्यामध्ये मुंबई या ठिकाणी हाय अलर्ट लागला आणि अधिवेशन सुद्धा त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि खऱ्या अर्थानं रामोशी बेडर बेरड समाज हा लढवय्या समाज ह्या देशाकरता फासावरती गेलेला समाज, अनेक महापुरुषांनी ह्या महाराष्ट्राकरता या देशाकरता फासावर आपले पूर्वज गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं सरकारला वेठीस धरणं चुकीचं होईल। त्याच्यामुळं परवा दिवशी आम्ही सर्व कोर कमिटीने निर्णय केला आणि बारामती या ठिकाणी आपण सांगता समारंभ करायचा आपला ठराव झाला आणि आज आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीने संघर्ष यात्रेचं नियोजन झालं, सर्व प्रतिसाद अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला आणि खऱ्या अर्थानं ह्या कारणाने मी माझ्या समाजापर्यंत माझे सर्व टीम, माझे सर्व नेते महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकापासून माझ्या सर्व समाजापर्यंत, माझ्या सर्व माता भगिनींची जी काही अवस्था आहे त्यांच्यापर्यंत, खऱ्या अर्थानं माझ्या तरुण बांधवांचं शिक्षणाची काय अवस्था आहे त्यांच्यापर्यंत जाऊन बऱ्याच गोष्टी ज्या पाहायला मिळाल्या आणि खऱ्या अर्थानं ती समजून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला। खऱ्या अर्थानं या ठिकाणी संघर्ष यात्रा थांबल्यानंतर आपण मुंबईला जाणार होतो आणि मुंबईला जायच्या आधी आपल्याला मुंबईला फोन केला आणि त्या ठिकाणी ही संघर्ष यात्रा थांबवायचा आपल्याला आदेश झाला आणि खऱ्या अर्थानं सरकारमधले जे मुख्यमंत्री साहेब आहेत ज्यांनी आपल्या अनेक मागण्या पूर्ण केल्या, त्यांनीच आपल्या काही नेत्यांना सांगितलं की संघर्ष यात्रा थांबवा, तुमच्या मागण्यांच्या संदर्भात जे महाराष्ट्र राज्याचे जे उपाध्यक्ष म्हणून काम करतात तात्या बाळासाहेब गावडे म्हणून त्यांचं नाव पण तात्या म्हणून महाराष्ट्रात फेमस आहेत आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांपाशी सुद्धा त्यांना जी त्यांचा वोट आहे किंवा जी त्यांची ताकद आहे त्या पद्धतीने आपल्याला अतिशय चांगला नेता या निवेदन घेण्याकरता या ठिकाणी पाठवला। खऱ्या अर्थानं तात्यांचा या ठिकाणी टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचं। तात्या महाराष्ट्रामध्ये 70-80 लाख समाज महाराष्ट्रामध्ये रामोशी बेडर बेरड समाज आहे आणि ह्या समाजाची अवस्था अनेक वर्षापासून ही अवस्था खूप बिकट होती। महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना होत्या, अनेक संघटनेच्या अनेक पद्धतीने काम चालू होतं आणि महाराष्ट्रामध्ये सर्व संघटना एकत्र येण्याचं ठरलं आणि सर्व संघटना एकत्र येण्याकरता सर्वांनी मिटिंग घेतली। आदरणीय बबनराव खोमणे साहेब असतील, संजय जाधव असतील, अनेक नेत्यांनी, बाळासाहेब या ठिकाणी सर्वच असतील, ह्या सर्वांनी मिटिंग घेतली आणि सर्व समाज बांधवांना, सर्व नेत्यांना विनंती केली आणि एकत्र येण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या सर्व नेत्यांनी माझ्या खांद्यावरती जी अध्यक्ष पदाची धुरा दिली आणि त्या दिवसापासून आपण महाराष्ट्रभर सर्व आंदोलन मोर्चे आपण अनेक मागण्या आपल्या घेऊन ज्या भाऊंचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी त्या मागण्यांकरता गेलं, त्या मागण्या खऱ्या अर्थानं आपण 4 वर्षापूर्वी ह्या सरकार समोर मांडले। आपण अनेक आंदोलन मोर्चे केले, लाखोच्या संख्येने आपण रोडवर उतरलो आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या ताकदीने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या 7 मागण्या पूर्ण झाल्या। एक मागणी आपली ही आरक्षणाची मागणी खऱ्या अर्थानं राहिलेली आहे आणि याची सुद्धा तात्यांनी आता आपल्याला शब्द दिलेला आहे। मला खऱ्या अर्थानं सांगावं असं वाटतं की या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बापट साहेब ज्यावेळेस 4 वर्षापूर्वी आपल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती करता पिवडी
ठिकाणी आपण आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी बापट साहेबांनी पहिल्या वर्षी आपल्याला शब्द दिलता की येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या पुढचं वर्ष जे आहे ही आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ह्या क्रांतीवीराचं शासकीय जयंती झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांचं राष्ट्रीय स्मारक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहिलं की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या शब्द आपल्याला दिले त्या शब्दात ते शब्द पार पाडले आणि खऱ्या अर्थानं रामोशी समाजाला अनेक मागण्या पूर्ण केल्या. तर त्या खऱ्या अर्थानं आमच्या समाजाकरता आजपर्यंत अतिशय मोठा विषय होता तो जे आर्थिक विकास महामंडळाचा आणि त्या महामंडळामध्ये खऱ्या अर्थानं मागल्या महिन्यामध्ये महामंडळ हा वादाचा विषय ठरावा नाही म्हणून आम्ही थेट तरतूद मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी समाजाकरता केली. 100 कोटीचा पहिला टप्पा आपल्या समाजाकरता आलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या माता भगिनींचा जे आर्थिक विकास महामंडळातून बचत गट असतील किंवा ग्रुप गट असतील, मुलांच्या शिक्षणाकरता विषय असेल, मुलींच्या शिक्षणाकरता असेल, अनेक आपण त्याच्यामध्ये 20-22 ज्या स्कीम तयार करून दिल्या त्या पद्धतीने आपल्याला ज्या निकष निघतात त्याच्या पद्धतीने आपण इथून पुढच्या काळामध्ये त्याचा वापर करणार आहे. पण तात्या मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की खऱ्या अर्थानं आरक्षण हा विषय जोपर्यंत धनगर समाजाचा मार्गी लागत नव्हता तोपर्यंत मला सुद्धा काळजी होती. पण तात्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की काल परवा जे धनगर समाजाचं आंदोलन झालं, जी संघर्ष यात्रा झाली आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आणि आपल्या चंद्रकांत दादांनी ज्या ठिकाणी येऊन आपल्याला धनगर समाजाला आश्वासन दिलं, आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना ज्या सुविधा मिळणार आहेत त्या एसटी मधल्या त्या पूर्ण सुविधा धनगर समाजाला सुद्धा मिळणार आहे. आणि खरं ती भांडण होतं धनगड आणि धनगर ही भांडण होतं, तसंच भांडण आमचं सेम आहे. आणि खऱ्या अर्थानं रामोशी बेडर आणि बेरड ही एकच जात आहे. 2005 ला बापट कमिशन तात्या बसलं होतं. बापट कमिशननी सुद्धा 2005 ला रिकमेंड केलं तर सरकारकडे त्याचं सर्व त्याच्यातले सर्व अभ्यास करून सरकारकडे दिलं की महाराष्ट्रामध्ये रामोशी बेडर बेरड हा समाज एकच आहे आणि ह्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळण्यात यावं असं रिकमेंड केलं होतं. पण त्या टायमिंगला काय उठाव झाला नाही आणि खऱ्या अर्थानं त्याच मुद्द्यावरती आपण आज सरकार समोर जातोय. जसं धनगर समाजाचं धनगर आणि धनगर हा विषय आहे, तसाच रामोशी बेडर बेरड समाजाचा विषय आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याच धर्तीवरती त्याच निकषावरती आम्हाला सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये आरक्षण पाहिजे. तात्या हे आपण शब्द या ठिकाणी दिलेला आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्याला तात्या या ठिकाणी सांगतो, आपल्याला वाईट वाटेल पण ही संघर्ष यात्रा मी सर्वांचं आपल्या सरकारमधल्या बऱ्याचशा नेत्यांचं फोन आल्यामुळे ही संघर्ष यात्रा थांबवली. पण येणाऱ्या काळामध्ये तात्या जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर ही संघर्ष यात्रा परत बारामतीपासून चालू होईल आणि लाखोच्या संख्येने मुंबई या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो. आमच्याकरता भरपूर ह्या सरकारने केलेलं आहे, पण खऱ्या अर्थानं जी गरज आहे, जी आमच्या येणाऱ्या पिढीकरता गरज आहे आणि येणाऱ्या भावी पिढीकरता खऱ्या अर्थानं शिक्षण असून सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही. आणि जे खऱ्या अर्थानं मी तात्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की एक सातारा जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये मी गेलतो आणि त्या गावामध्ये फक्त आमच्या महिलांना मी विचारलं की आपण काय करता. तात्या रोजच्या त्या ठिकाणी 5 पिकअप आमच्या महिलांच्या कामाला जातात आणि 100 रुपये 150 रुपये रोजाना त्या ठिकाणी महिला आमच्या काम करतात. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की सगळ्यात आधी दुपारी 1:30 वाजता साताऱ्यावर त्या महिला या ठिकाणी 2 गाड्या या ठिकाणी आल्या. त्यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचं. पुरुषांना यायला सुद्धा आपल्या या ठिकाणी थोडी अडचण येते, पण महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये तात्या 100 कोटी रुपयामध्ये समाजाचं काही होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये सुद्धा सीएम साहेबांसंग बोलून समाजाकरता जास्तीत जास्त तरतूद करून आमच्या समाजाकरता अनेक ह्या समाजाने जे आजपर्यंत हालापेष्टा भोगलेले आहे याच्यामध्ये नक्कीच आपण पुढे जाऊन आमच्या समाजाला मदत करताना असं या ठिकाणी मी सांगतो. मी समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की आता आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघर्ष यात्रा केली, अतिशय चांगल्या पद्धतीने आपली यात्रा झाली. इथून पुढच्या काळामध्ये ज्या वेळेस आपल्याला या संघटनेचा मेसेज येईल, ज्या वेळेस आपल्याला माहिती पडेल त्यावेळेस आपण एक दिवस जातीसाठी, एक दिवस आपल्या राजे उमाजी नाईकांसाठी आणि एक दिवस आपल्या भावी पिढीसाठी देवा असं या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय मल्हार, जय राजे.